पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 8108 17 63 65। महाराष्ट्राचा एक स्वाभिमानी राजकारणाची व्यक्ती साईचरणी काय प्रार्थना करणार? सध्याचे संकट महाराष्ट्रावर सुरू आहे ते दूर व्हावं, महाराष्ट्र गुलामगिरी मुक्त व्हावा, याच्यापेक्षा वेगळी मागणी आपण काय करू? महाराष्ट्रातला शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांना चांगले दिवस येण्यासाठी या राज्यामध्ये एक चांगलं सरकार यावं। तर शिर्डी लोकसभेसाठी जर विचार केला तर ठाकरे गटाकडे इच्छुकांची संख्या वाढलेली आहे। कसरत यावेळेस करा, त्यात ही जागा काँग्रेसही मागणी करते, काय कसं याचा तिढा सुटेल? बघा, शिवसेनेकडे ते तुम्ही ज्याला ठाकरे गट वगैरे म्हणतात तसं का आम्ही मानत नाही। शिवसेना, एकनाथ शिंदे कुठे गेले होते शिवसेना स्थापन करायला? 55 वर्षापूर्वी एकनाथ शिंदेने शिवसेना स्थापन केली का? बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा एकनाथ शिंदे गोधडीमध्ये असतील नसतील। शिवसेना ही शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांची। आपण म्हणता त्याप्रमाणे या मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढते, याचा अर्थ मूळ शिवसेनेकडे जी ताकद आहे ती काय आहे आणि जिंकण्याची क्षमता किती आहे सगळ्यांना माहिती आहे। नगर दक्षिणेत देखील शंकरराव गडाख इच्छुक आहेत खासदारकीला आणि त्याची तयारी देखील त्यांनी सुरू केली आहे। ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे। नगर दक्षिण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आणि अजून तरी त्या जागेसंदर्भात, अदलाबदली संदर्भात काही चर्चा अद्याप झालेली नाही। पण शंकरराव गडाख हे त्या जागेसाठी एक प्रबळ आणि योग्य उम्मीदवार आहे। आघाड़ी लेकर तनातनी चल रही है महाविकास आघाड़ी में। आपको किसने कहा तनातनी चल रही है? कांग्रेस अभी भी तैयार नहीं है, तो आपके पास गलत जानकारी है। शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस और वंचित बहुजन आघाड़ी ये मिलकर महाविकास आघाड़ी बन गई है। वंचित बहुजन आघाड़ी हमारा हिस्सा है महाविकास आघाड़ी का। आमदार अपात्रतेचा निकाल लागणार आहे, काय वाटतंय सर, कसा निकाल लागेल? असं आहे की तुमचे जे त्याला ट्रायब्युनल म्हणून जी नेमणूक केलेली आहे सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांची, ते विधानसभेचे अध्यक्ष ज्यांच्यावर न्यायदानाची जबाबदारी आहे ते सोकॉल्ड न्यायमूर्ती मुख्यमंत्र्यांकडे काल गेले, बंद दारात चर्चा केली, न्यायमूर्तीच फुटताना दिसतोय। न्यायमूर्ती जर आरोपीकडे जाऊन चहा प्यायला लागले तर तुम्ही काय अपेक्षा करताय? चेअरमन आहेत राजेश फडणवीस, त्यांचं म्हणणं आहे की खासदार संजय राऊतांनी समजून घ्यावं एनडीडीबी काय आहे, की राष्ट्रीय दूध विकास संस्था आहे आणि ती पुनर्जीवित करण्याचं काम जे आहे ते दूध संघाचं करत असते। तुम्ही इतके वर्ष काय इथे काय डोक्यावरचे केस उपटत होता? महानंद ही महाराष्ट्राच्या दुग्ध विकास क्षेत्रातलं किंवा त्या दूध क्षेत्रात एक महत्वाची संस्था आहे, सरकारी संस्था आहे। तुम्हाला ती चालवता आली नाही म्हणून तुम्हाला त्या राष्ट्रीय संस्थेकडे देण्याची वेळ आली। 5-5, 6-6 महिने लोकांचे पगार नाही, उत्पादना घटलेली आहे, वितरण कमी झालेलं आहे। याला जबाबदार कोण? तुम्ही तुमच्या खाजगी डेरा व्यवस्थित चालवताय आणि सरकारची जी संस्था आहे ती तुम्ही चालवत नाही, कारण तुम्हाला 27 एकर जमीन जी आहे महानंदची मुंबईतली, त्याच्यावर काही लोकांचा डोळा आहे। माझं ते मिस्टर परजणे यांच्याविषयी माझं काय टीका करण्याचं कारण नाहीये, पण महानंद ही महाराष्ट्राची संस्था आहे सहकार क्षेत्रात, ती आमच्या राज्याच्या हातातच राहायला पाहिजे। त्या राज्यातला उद्योग, प्रत्येक संस्था जर गुजरातकडे जायला लागली तर महाराष्ट्राचं कसं होणार? बिहार की बात बिहार में करेंगे। शासन आपल्या दारी जो कार्यक्रम आहे त्याची श्वेतपत्रे काढावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली, त्यावर अत्यंत योग्य आहे। शासन आपल्या दारी
आणि त्या निमित्तानं होणारा वारेमाप खर्च हा या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. एवढंच मी सांगू. मंत्री म्हणतात की लवासाची पहिले शेतपत्रिका काढायला. ते मसूर ते आमसूर मंत्री. सर शेवटचा प्रश्न, 2019ला पाटील कट्यार घुसली हे नाटक झालं, त्यामुळे आम्हाला 2022ला नवीन नाटक करावं लागेल असं फडणवीस काल नाट्य संमेलनात म्हणाले. त्यांचं नाटक लवकरच पडत आहे. त्यांचं जे नाटक आहे जे नवीन सुरू केलं आहे ते लवकरच पडणार आहे, साप कोसळणार आहे. हो आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना, फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज, आता हे सर्व एकाच छताखाली, अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. माझे आई बाबा फर्निचर बस्ता खरेदीसाठी इथे येत आहेत, पण तुम्ही कधी येताय? समर्थ फर्निचर अँड मॉल, शाखा नंबर 1 घुलेवाडी संगमनेर, शाखा नंबर 2 कोल्हार घोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.